तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची राहून गेली की या पैशाला जेवढी व्हॅल्यू आहे ना तेवढं तुमच्या शब्दाला व्हॅल्यू नाहीये. त्याच्याकडे हा पैसा असतो ना त्याच्या शब्दाला एवढी व्हॅल्यू असते ना, तो मूर्ख असला ना, बिंडोक डोक्याचा असेल ना, तरी पण त्याच्या शब्दाला व्हॅल्यू असेल. त्याच्याकडे हा पैसा आहे की कितीही भंगार वाक्य बोलून द्या, त्याची लोक वाह करतात. अरे हा केलं असेल त्याने लाईफमध्ये काहीतरी, त्याच्याकडे काहीतरी म्हणजे काहीतरी फॉर्म्युला असेल की लाईफमध्ये कसं पुढे जायचं. अरे एक नंबरचा मूर्ख असतो तो. पण मिडल क्लास लोक असतात ना, त्यांच्याकडे ना जगण्याचं ना खूप काही फॉर्म्युला असतात, पण त्यांचं एवढंच नशीब बेकार असतं की त्यांना ते सक्सेस भेटत नाही लाईफमध्ये. ह्याच गोष्टीचं वाईट वाटतं की खूप हुशार लोक आहेत रे जगात, खूप लोक हुशार आहेत. मी बघतो ना, त्यांच्याकडे एवढं नॉलेज असतं, एवढं काही गोष्टी सांगण्यासारख्या असतात, त्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केल्या ना तर खूप फरक पडतो. पण आपण काय करतो, या मूर्ख लोकांच्या गोष्टी ऐकत बसतो की नाही त्याने लाईफमध्ये काहीतरी झेंडा काढलाय ना, मग तो चांगला काहीतरी केला असेल त्याने. असं नसतं. जिम मध्ये करणारा व्यक्ती जिम करतो असं नाही की त्याच्याकडे बॉडी आहे तो प्रोफेशनल आहे. नाही, हडकुळे माणसं पण त्यांच्याकडे नॉलेज एवढं खतरनाक असतं की ते स्टेरॉइड वगैरे घेतलेल्या गोळ्या घेतलेले, सप्लिमेंट घेतलेले, यांच्याकडे नसतं ते नॉलेज. हे फक्त दिखाव्याचे असतात. हे पण तसंच आहे, त्यांच्या नशिबात होतं म्हणून तुम्हाला भेटले ते. त्यांच्या नशिबात नसतं, पण त्यांच्याकडे नॉलेज खूप असतं. त्याच्याकडे हा आहे असं नाही की तो हुशार आहे. गाढव अरे येडी लोक पण मोठे होतात, तर त्यांना आपण मान देत बसायचं, त्यांना आपण इज्जत देत बसायचं. अरे मग ते मूर्ख अजून डोक्यावर बसत मग. त्यामुळे यांना ना थोडं लांबच ठेवायचं आणि याची व्हॅल्यू करा. पण असं नाही की याच्याकडे हा ज्याच्याकडे आहे त्याची व्हॅल्यू केलीच पाहिजे, काही गरजेचं नाहीये.